इंदे राहणार बोरगाव। आपल्या वॉटर ग्रीडमध्ये सलग 6 वर्षापासून आम्ही काम करत आहोत। सर्व कर्मचारी आपले वालमन, सुपरवायझर, फिल्टर ऑपरेटर, पंप ऑपरेटर सर्व कामाला आहोत। तरी आम्ही सध्या देशमुख साहेब यांच्याकडे कार्यरत आहोत कामासाठी। त्यांनी आमचं मागं 3 महिन्याचा पगार केलेला आहे। राहिलेले आमचे 2.5 महिने कोणत्याही माणसाचा, कोणत्या पोळा असू द्या, रक्षाबंधन असू द्या, पंचमी असू द्या, एकही महिन्याचा आमचा पगार आलेला नाही। आम्हाला फक्त वारंवार तारीख देत आहेत। तरी आम्ही काय करावं, सर्वांचे घराचा दवाखाना आहे, कोणाचं लेकीबाळीचं काम आहे, तरी आम्ही त्यांना वारंवार सूचना देऊन आम्हाला फक्त तारीखवर तारीख देत आहेत ते की आज करू, उद्या करू। तरी आम्ही काय करायचं, सर्व गरीब गोर जनता आहे। तरी आणि आता बोला एकदा बोला रामेश्वर अंबास गवळी। मला बी दवाखान्याची अडचण आली ती। आज मी घरची परिस्थिती बेकार आहे। त्या तारीखवर गेल्या पंचमीच्या अगोदरपासून म्हणते या तारखेला त्या तारखेला गुरुवारी 100% म्हणले ते गुरुवारी पेमेंट करून नाही झालं। नाही, तक्रार नाही केली। फोन ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेले आहेत, एक बी फोन उचलीत नाहीत। दिवसातून आम्ही 10 फोन लावलेत। हां, नाव रामेश्वर मधुकर जैद, राहणार बोरगाव। माझं पण बायकोचा डिलिव्हरी आहे आणि मी त्यांना वारंवार पैशासाठी कॉल केला, मेसेज केला, तर त्याचा काही रिप्लाय देत नाही। आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांचे, वालमनचे सर्वांचे फोन ब्लॅकलिस्टमध्ये नंबर टाकलेले आहेत। कोणाचाही कॉल रिसीव करत नाहीत। हां, पेमेंटसाठीच। तातेराव बाबूराव खारोने, मी वॉटर समला राहतो, पंप ऑपरेटर म्हणून। यांना 1 महिन्यापासून मी फोन करायलो, पगार द्या, हे काही पगार देईनात आणि माझा फोन काही घेईनात। ब्लॅक लिस्टमध्ये टाकून द्यायला आहे। पगारीसाठी त्यांना फोन करतो, ते गुत्तेदार आहेत देशमुख साहेब। योगेश शिवदास जोगदंड। आम्ही 6 महिने झाले याला कॉल करतो की आमचे पैसे द्या, हे म्हणतात पैसे नाहीत आमच्याकडं। जेव्हा बिल्डिंग आणि तेव्हा पैसे देऊ तुमचे। आम्ही आज पैसे मागे गेलो, त्यानं कपडे फाडून आमच्यावर केस करायचे प्रयत्न केलेत। पोलीस स्टेशनला चला म्हणले, आम्ही तर चलू लागलो पण ते चालले नाहीत। ते आम्हाला रोज धमकी देतात की बघून काय करायचं करा। मी सदाशिव राघोजी साबळे। इथं आम्ही संपावर आलेलो आहे। देशमुख साहेबसाठी पगार द्या म्हणून मागणी करतो आम्ही। ते आमचे फोन घेत नाहीत। ब्लॅकलिस्टमध्ये नंबर टाकले आहेत। त्याचं एक इथं माने साहेब म्हणून सुपरवायझर आहेत, त्यांना म्हणलं फोन लावा, तर ते म्हणते फोन घेत नाही। आणि त्यांना लावला तर त्यांनी स्वतः कपडे फाडून ते म्हणले आम्हाला मारहाण करायला येतं असं सांगते। 2.5 महिन्याचा पगार आमचा लवकरात लवकर आज, उद्या किंवा देण्यात आला तरच आम्ही पाणी पुरवठा चालू करू। सणसुदे सर्व गोष्टी आहेत आमच्याकडे सध्या, कारण की सर्वांचा दवाखान्याचा कार्यक्रम आहे किंवा लक्ष्मीचा आहे। सर्व गोष्टी आमच्याकडं सध्या कोणाकडेही पैसा नाही आहे। 2.5 महिने झाले मागचा आमची पगार थकलेली आहे। तरी आमचा लवकर पगार करण्यात यावा हीच आमची मागणी आहे। हां, सध्या 34 समजे मजदूर संख्या, आपले कर्मचारी जे पंप ऑपरेटर आहेत, सुपरवायझर आहेत, कोणी वालमन आहेत, फिल्टर सुपरवायझर आहेत, स्वतः त्यांनी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांनी स्वतः बंद करून परत आमच्या गैरहजेरी टाकण्याचा प्रयत्न करत आहेत ते। तरी आमची हीच मागणी आहे की आमच्या गैरहजेरी टाकण्यात यावे नाही आणि आमचा 2.5 महिन्याचा जो पगार आहे आम्हाला देण्यात यावा। पुढचे तुम्ही स्कीम चालू ठेवा किंवा बंद करा, याच्यावर आमचे काही आक्षेप नाही। हे जे माने साहेब आमचे बोलत आहेत की आम्हाला वारंवार धमकी देत आहेत, मला मारहाण प्रयत्न केला आहे, कपडे फाडले माझे, त्याच्यावर कोणाची जिम्मेदार नाही। सर्व त्यांनी स्वतः हे कार्यक्रम केलेला आहे, बघा तुम्ही बघू शकता। कर्मचारी समोरासमोर आहेत, 30 माणसं आपले। तरी तुम्ही याच्यावर गांभीर्याने लक्ष द्यावे हीच आमची विनंती आहे। धन्यवाद। तुमच्या पोराची शपथ झाला